स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। कुठल्याही प्रकारचा अशांतता किंवा भडकाऊ स्वरूपाची भाषणं करू नयेत अशी मी संपूर्ण धनगर सकल समाजाच्या वतीनं विनंती करतो। दादासाहेब प्रास्ताविक सुरू करा। आज गेली 14 दिवस पंढरपूर आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये धनगर समाज बांधव उपोषणाला बसलेले आहेत। त्या सर्व उपोषणकर्त्यांची तब्येत अतिशय खालावलेली आहे। धनगर समाजाला अनुसूचित जमातीची सवलत मिळावी म्हणून गेली 14 दिवस ते आपल्या प्राणाची बाजी लावत आहेत। अनेकांच्या तब्येती बिघडलेल्या आहेत, अनेकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय। तरी देखील तुमच्या माझ्या समाजातील तरुण पिढीच्या भवितव्य लक्षात घेता समाजाला ज्या भारत सरकारने ज्या सवलती दिलेल्या आहेत त्या सवलतीची अंमलबजावणी व्हावी आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर आपण आंदोलन करतोय। अखिल महाराष्ट्र राज्य धनगर समाज समन्वय समितीच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच वेळेला हे आंदोलन पुकारण्यात आलेले आहे आणि या आंदोलनाची दिशा ही राज्य सरकारच्या पातळीवरती गेले अनेक दिवस मॅरेथॉन बैठका चाललेल्या आहेत आणि या मॅरेथॉन बैठकीमध्ये राज्य सरकार ऍक्शन मोडवरती आलेले आहे आणि म्हणून राज्य सरकारवरील दबाव वाढवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रावर एकाच वेळेला हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून आपण आज फलटण येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकामध्ये आपलं या रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे। मित्रांनो, मी तुम्हाला एवढं आश्वासित करू शकतो की धनगर समाजावरती गेली 70 वर्षे होणारा जो अन्याय या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तुमच्या माझ्या भविष्यातील पिढीला चांगले दिवस येण्यासाठी हे आंदोलन आहे आणि म्हणून आज आपण फलटण येथे हे आंदोलन सुरू केलेलं आहे। या आंदोलनाला आलेल्या फलटण तालुक्यातील माझ्या सर्व धनगर समाज बांधवांना मी नम्र विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचंय, परंतु प्रत्येकानं 2-2 मिनिटं फक्त बोलायचंय, वेळेचं भान ठेवायचंय। कारण का आपल्याकडे अनेक वक्ते आहेत आणि त्या वक्त्यांना प्रत्येकाला संधी मिळावी हा या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे। आपण आलात त्याबद्दल मी संयोजकाच्या वतीनं मी आपलं सर्व नेते मंडळाचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो। शंकरराव माडकर माझे 15 दिवस पंढरपूरला जे आपले 6 बांधव एसटीची आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून उपोषणाला बसलेले त्याचाच भाग आहे, त्यांनाच सपोर्ट म्हणून आज राज्यभर रस्ता रोको एकाच वेळी पार पडतंय आणि त्या अनुषंगाने आपण आज इथे एकत्र जमलोय। खरं तर गेली 15 दिवस अतिशय जे आपले योद्धे आहेत खरं त्यांच्यासाठी आपण सर्वांनी एक दिनाने गरज आपण सर्वांनी जाऊन आलं पाहिजे। दुसरी एक या निमित्ताने मी आपल्या सर्वांना विनंती करेल की आपण त्यांना पंढरपूरला जाऊन मनोबल वाढवलं पाहिजे आणि त्यांना सपोर्ट केला पाहिजे। कारण शेवटी ती माणसं आहेत आपली आणि शेवटी आपल्याला वाटतं, परंतु ते आंदोलन करत असताना किंवा त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा खाना त्यांच्या शरीरावर निश्चितपणानं परिणाम होत असतो आणि याची दखल खरं तर शासनाने घ्यावी म्हणून आपण इथं आपण जमलोय आणि शासनालाही मी विनंती करतो की आपण जे खिल्लारी म्हणून जे दाखले दिले एसटीचे ते एसटीचे दाखले ताबडतोब रद्द करावेत अशी एक आमच्या आंदोलकांची मागणी। ते ताबडतोब 1-2 दिवसामध्ये रद्द करावेत आणि बाकीच्या मग ज्या मागण्या आहेत आमच्या अंमलबजावण्याची त्याचाही विचार करावा आणि आपल्या हातामध्ये जाऊन एक पुढल्या महिन्यामध्ये आचारसंहिता लागेल, 1 महिना आहे हातामध्ये। शासनाने ताबडतोब या पद्धतीचा निर्णय घेतला तो दिशा स्वागत असेल अशा प्रकारची विनंती करतो। मी थांबतो। जय धनगर समाजाच्या वतीनं एकाच वेळेला महाराष्ट्रामध्ये आणि फलटणमध्ये आंदोलन करण्यात येत आहे। त्यामध्ये सर्वात प्रथम मी त्याचे धनगर समाजाचे आंदोलनासाठी आले नागरिक व आमचे मित्र मेंढपाळ हे बी या ठिकाणी आले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। आज पंढरपूरमध्ये 15 दिवस झालं आपले समाजाचे कार्यकर्ते उपोषणाला बसले आणि त्यांचं आक्रमकपणे सगळ्या महाराष्ट्राने दखल घ्यावी असं आंदोलन उपोषण झालंय। त्यामुळं आज सरकार हल्लंय, सरकारमध्ये चलबिचल आहे आणि त्याचाच फायदा उठवण्यासाठी हे आजचं आंदोलन आहे आणि त्या परिस्थितीनुसार पंढरपूरला आपण उद्या सर्व नागरिकांनी धनगर समाजातील सर्व नागरिकांनी महिलांनी सगळ्यांनी यावं
उपस्थित राहावं आणि ते आंदोलन मोठं यशस्वी करावं. आज बारामतीला जे आंदोलन केलं तिथून या आंदोलनाची ठिणगी पडले धनगर समाजाच्या. गेली 70 वर्षापासून आपल्याला एसटी आरक्षणामधून वंचित ठेवलंय. त्यात सर्वच राजकीय पक्ष त्यात तेवढेच दोषी आहेत. पण जो आता आपल्याला देईल त्याबरोबर आपण धनगर समाजाने सर्वांनी एकत्रपणे त्या सरकारला पाठिंबा द्यायचा. जर नाही दिलं तर त्या सरकारचा निषेध करायचा. एवढंच बोलतो आणि मी थांबतो. त्या वतीनं पंढरपूर येथे जे उपोषणकर्ते बसले त्यांना पाठिंबा देण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी जमलोय. चांगल्या पद्धतीनं आंदोलन करत असताना आपल्याला सगळंच सर्व समाजाला आता काहीतरी निर्णयाला उतरावं लागेल. आता सांगितलं ढेकळ्यांनी की जर आपल्याला फसवाफसवी जर होत असेल तर आपण कुठंतरी त्यांच्या विरोधात उतरणं गरजेचं आहे. आणि जर आता मिळालं आरक्षण तर आपण त्यांचा साथ देणं हेही गरजेचं आहे. आज आपण बघतोय आज तिसरी निवडणूक होती. 14 पासून आपल्याला पहिले राज्यकर्ते फसवूनच होते. परंतु जर आपल्याला ज्यांनी आश्वासन दिलं त्यांनीही आपल्याला फसवण्याचा धंदा जर 3 वेळा जर होत असेल तर आपण यांना सुद्धा आपला धडा शिकवला पाहिजे. वेळेअभावी जास्त वेळ न बोलता सगळ्यांचा हेतू एकच आहे की जर आपल्याला आरक्षण हे मिळालं पाहिजे आणि नाही मिळालं तर ह्या प्रस्थापितांना घरी बसवलं पाहिजे. एवढीच मी विनंती करतो. थांबतो. जय. आणि फलटण तालुक्याच्या वतीनं पंढरपूर येथे जे गेले 15 दिवस झालं आमरण उपोषण चालू केलेलं आहे त्या आंदोलनकर्त्याला पाठिंबा देण्यासाठी त्याच्या समर्थनार्थ आज आपण फलटण तालुक्याच्या वतीनं संपूर्ण राज्यात आवाहन केलेलं आहे की संपूर्ण राज्यात एकाच वेळेला आज बंद म्हणजे रस्ता रोको करायचा. आणि त्या आंदोलकांना त्या पद्धतीनं आज आपण फलटण तालुक्यात नाना पटेल चौक येथे रस्ता रोको केलेला आहे. त्यासाठी प्रथम मी आलेल्या समाजातील सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि एकच आहे की आपली गेले अनेक दिवसाची मागणी आहे एसटी आरक्षणची. आज आपली 70 वर्षापासून ससेवलपट चाललेली आहे. आपण राज्यात एनटीत आहे, केंद्रात ओबीसीत आहे आणि घटनेत आपण एसटीत आहे. परंतु आपण घटनेत एसटीत असून असताना देखील आपल्याला त्या शासनाने सगळ्याच पक्षांनी आपल्याला फसवत आलेले आहेत. परंतु आता निर्णयावर आलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पॉझिटिव्ह सांगितलेलं आहे. आणि आपण ह्या संदर्भात आपण हे जे रस्ता रोको केलेला आहे त्यासाठी आपण उद्या देखील पंढरपूरला जास्तीत जास्त लोकांनी यावं ही आपणा सर्वांना विनंती करतो. आज गेली कित्येक वर्षापासून धनगर समाजावर खूप मोठ्या स्वरूपात अन्याय झालेला आहे. जे आरक्षण मिळालं होतं पण र आणि डर या गुंत्यात राहून गेला आणि आतापर्यंत सगळ्या सरकारनं खरं तर गोळवण केली. धनगर समाजाला या आरक्षणापासून वंचित ठेवलं. तर आता करोया मोरोची परिस्थिती आली आहे. ह्या जर सरकारनं जर आरक्षण दिलं नाही तर हे सरकार या येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने त्यांना पराजयाला सामोरं जावं लागेल. त्यामुळे यावेळेचं जे आंदोलन आहे आणि पंढरपूरला जे आंदोलनकर्ते बसलेत जे जीवाच्या आकांतानं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गेली 14-15 दिवस झालं आरक्षण सुरू आहे त्या आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण या ठिकाणी एका अंतिम टप्प्यावर येऊन थांबलेलो आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळेस आरक्षण देण्याच्या मूडमध्ये आहेत. तर आता आपण आपल्या धनगर समाज बांधवांच्या खरं तर आता एकजुटीनं एकत्र येऊन या आंदोलनाला पाठिंबा देऊया आणि उद्या पंढरपूरसाठी येणाऱ्या मेळाव्यासाठी आपण सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन या मेळाव्यासाठी उपस्थित राहावं एवढीच विनंती करतो. फलटण तालुक्याच्या वतीनं फलटण तालुक्यातील सर्व धनगर समाज बांधव जे आपले समाज बांधव धनगर आरक्षणाचे एसटी आरक्षणासाठी पंढरपूरमध्ये गेले 15 दिवस जे उपोषण बसलेले आहेत त्यांची तब्येत खालावायला लागलेली आहे. आणि त्यांना पाठिंबा म्हणून ऑल महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात सर्व तालुक्यात आज एक दिवस रस्ता रोको चालू आहे. आणि उद्या त्यांना पाठिंबा देण्यासाठी पंढरपूरला जायचं आहे. मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आज इथं आलात असंच सर्वांनी उद्या बहुसंख्येने जसं आपण बारामतीला एकजुटीनं दाखवलं होतं ताकद 2014 साली तशीच आता आपण पंढरपूरला जाण्याची वेळ आहे. आणि आता दिलं तरच मिळेल नाही तर परत मिळणार नाही अशा परिस्थितीत आहे. आणि हे सरकार द्यायला बसलेलं आहे. या सरकारने आणि
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एकमताने निर्णय घेऊन या आत्ताच सर्वांना पाठिंबा देण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीनं फलटण तालुक्याच्या वतीनं आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहायचं एवढंच या ठिकाणी बोलताना मी ओबीसीतील एक महत्वाचा घटक धनगर समाज आज रस्त्यावर उतरून लढत असताना, उपोषण करत असताना त्यांना पाठिंबा देणं ही ओबीसीतील प्रत्येक घटकाचं एक कर्तव्य म्हणून इथं उभा आहे। त्याचबरोबर ज्या पद्धतीनं काही उपोषणकर्त्यांना रेड कार्पेट हातरलं जाते आणि आपल्या ओबीसीतील आंदोलन करणारे, उपोषण करणाऱ्यांसाठी अडचणी वाढवून काठी टाकले जात आहेत, ह्यामुळं शासनाचा व प्रशासनाचा दोन्हीचा जाहीर निषेध करतो। जय ज्योती जय क्रांती। या ठिकाणी बाईकचा प्रॉब्लेम असल्यामुळं सर्वांनी समजून घ्या, माझी नम्र विनंती आहे। आपण सर्वजण एकत्रित या ठिकाणी जमलेलो आहोत आणि महाराष्ट्र राज्याच्या वतीनं धनगर जमातीला या ठिकाणी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी। अंमलबजावणी हा शब्द अतिशय महत्वाचा आहे आणि त्यासाठी आपल्यामधीलच काही एक 6 बांधव या ठिकाणी पंढरपूरला उपोषणाला बसलेले आहेत। त्यामध्ये आपल्या शेजारचे लोणंदचे गणेश केशकर हे सुद्धा आपल्याबरोबर या ठिकाणी आपल्या वतीनं त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। या सर्वांचंच कौतुक करणं, त्यांना उत्तेजन देणं, त्यांना पाठिंबा देणं आणि त्यांची उपोषणाची ताकद वाढवण्यासाठी त्यांना ताकद मिळावी यासाठी आपण सर्वजण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्ता रोको आंदोलन करीत आहोत। यामध्ये रस्ता रोको करताना अतिशय शांततेचा आणि संयमाचा या प्रयत्नशील आम्ही प्रयत्न करीत आहोत। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता आपण सर्वजण घेत आहोत। या ठिकाणी तहसीलदार या ठिकाणी येत आहेत। तहसीलदार आले की त्यांना निवेदन दिल्यानंतर या ठिकाणी आपण थांबणार आहोत। मला पोलीस प्रशासनाला विनंती करायची आहे, फक्त आता तहसीलदार साहेब आले आणि निवेदन दिलं की लगेच हा कार्यक्रम संपवण्यात येईल, तेव्हा थोड्यासाठी त्यांनी सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आणि या ठिकाणी हा धनगर जमातीचा कार्यक्रम मागील 70 वर्षापासून चालू आहे। किती वर्ष आम्ही रस्त्यावर यायचंय, आमच्या पिढ्यानपिढ्या किती या ठिकाणी संपुष्टात आलेल्या आहेत। येणाऱ्या पिढीला तरी या सरकारनं या एसटी अंमलबजावणी करावी आणि त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करीत आहोत। या ठिकाणी एसटी अंमलबजावणी करण्यासाठी आमचे जमात बांधव, नाव सांगा, महादेव नरोटे, गाव सांगा, महादेव नरोटे कांबळेश्वर यांनी स्वतःची बकरी समाज बांधवांच्या मदतीसाठी आणलेली आहेत। आमचा रानावनातला डोंगरातला येणारा धनगर बांधवही आता सुशिक्षित होतोय, जागृत होतोय, तो सुद्धा या कार्यकर्तेमध्ये त्यांच्या वतीनं त्यांचंही मी सगळ्याच्या वतीनं आभार मानतो। सर्वांनी एकदा त्यांना टाळ्या वाजवून त्यांचं हे करा। बिरोबाच्या नावाने, बिरोबाच्या नावाने, धुळमंकाच्या नावाने, धुळमंकाच्या नावाने। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।